नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू. सुरुवातीलाच आपण पाहतो की कल्पना सायलीला बोलत असते, सायली मी असं म्हणायला नको पाहिजे होतं की आपण केस हारलो, त्या अर्जुनला खूप लागलंय ग, त्याला वाईट वाटलंय. यावर आपली हिरोईन बोलते, नाही आई, अहो ते कोर्टात होते तेव्हापासून असेच होते, ते अस्वस्थ होते, तुम्ही बघाच थोड्या वेळाने उठून ते लगेच कामाला लागतील, ते हरणाऱ्यातले नाही तर. हो अगं, पण त्याच्याशी बोलायला हवं ना ग, आपली सायली बोलते. बरं तुम्ही काळजी नका करू, मी बोलते त्यांच्याशी, मी आलेच. सायली अर्जुनकडे जाते. ती जाऊन अर्जुनच्या रूमचा दरवाजा वाजवते आणि बोलते, आहो आहो दरवाजा उघडा ना. आहो ठीक आहे, तुम्ही न खाता पिता बसलाय ना, मग मी इथंच बसून राहते न खाता पिता. आणि ती तिथं दरवाजाजवळ बसते. अर्जुन दरवाजाची कडी काढतो. सायली आतमध्ये जाते. आपला हिरो खूप वैतागलेला असतो. आपली हिरोईन बोलते, सर असा त्रागा करून काय होणार आहे, मला तुमची अस्वस्थता कळते सर, आज जे काय झालं ते चांगलं नाही झालं. त्या महिपत शिकरीची जागा तुरुंगातच आहे, तो सुटायला नको होता हे मान्य आहे मला, आता हे मागे सारून आपल्याला पुढे जायला हवं. आपला हिरो बोलतो, पण जर माझं लायसन कॅन्सल झालं तर आपण पुढे कसे जाणार आहोत. आपले हिरो बोलते, म्हणजे तुमची वकिलीची परवानगी नाकारली जाऊ शकते. आपला हिरो बोलतो, बार काउन्सिल काय निर्णय घेतील काही सांगू शकत नाही मिसेस सायली, त्यांना जर साक्षीचं म्हणणं पटलं तर ते माझं लायसन कॅन्सलही करू शकतात आणि साक्षीच्या विरोधात जे जे मी पुरावे दिलेत ना ते सगळे नाकारू शकतात. इनफॅक्ट मी मधुभाऊंची केस सुद्धा लढू शकणार नाही, आणि जर तसं झालं तर तुम्ही मला सोडून जाल. आपली हिरोईन बोलते, मी तुम्हाला सोडून कुठेही जात नाहीये, कुठेही जात नाहीये मी. आपली हिरोईन त्याचा हातात हात धरून बोलता बोलता बोलून जाते. इकडे रविराज खूप टेन्शन मध्ये बसलेला असतो. प्रिया आणि नागराज येतात. प्रिया बोलते, कधी आलात तुम्ही. रविराज बोलतो, झाला थोडा वेळ. बाबा काय कोर्टात झालं का, तुम्हाला तिथे काही त्रास झाला का. असत्याचा विजय व्हायला लागला की त्रास तर होणारच ना. नागराज बोलतो, म्हणजे काय झालंय का दादा. रविराज बोलतो, महिपत शिकरेला जामीन मिळाला. प्रिया बोलते, अहो पण हे कसं शक्य आहे, महिपतवरचे सगळे आरोप सिद्ध झाले होते ना. तेच पुरावे महिपत शिकरेच्या वकिलाने कोर्टात चॅलेंज केले. ठीक आहे, काय हरकत नाही, साक्षी आणि महिपत सारखी माणसं सारखी सारखी नाही जिंकू शकत. प्रिया बोलते, हो हो, अर्जुन महिपतला नक्कीच जेलमध्ये टाकेल, त्याच्याकडे तसा काहीतरी पुढचा प्लॅन असेलच ना. पण साक्षीला कसा अडकवणार तो, त्याच्याकडे साक्षी विरुद्ध काय पुरावे आहेत का. रविराज बोलायला लागतो. आणि आता यानंतर अर्जुन एवढ्यात रविराजचा फोन वाजतो. रविराज फोन उचलून फोनवर बोलत बोलत बाहेर जातो. प्रिया खूप वैतागलेली असते. प्रिया बोलते, काय यार, आता किल्लेदार सांगणार होता ना आपल्याला अर्जुनचा पुढचा प्लॅन काय आहे ते, कुठला हा परिंदामध्येच फडफडत आला. नागराज बोलतो, तसंही तुला तुझ्या बाबाकडून सहज इन्फॉर्मेशन काढता येते. हा, साक्षीला काय सांगत होती, मी जरा काय बिचारा चेहरा केला की माझा बाबा विरगळतो. हा तुझा विरगळलेला बाबा, जरा टॅलेंट दाखव आणि माहिती काढून घे लवकर. इकडे आपली हिरोईन अर्जुनच्या रूम मध्ये चहा आणि कॉफी घेऊन येते आणि ती आपल्या हिरोला बोलते, झालं ना आता मन मोकळं, आता हसा ना सर. सर अहो हसा ना. अर्जुन नुसता तिच्याकडे बघत असतो. आपली हिरोईन बोलते, एक चिडका बिब्बा कसा रुसून बसलाय, हसतच नाहीये. अर्जुन गालातल्या गालात हसतो. आलं 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 हसू आलं. अर्जुन जोरात हसायला लागतो. आपली हिरोईन आपल्या हिरोला कॉफी देते. अर्जुन कॉफी पित असतो. एवढ्यात आपली हिरोईन त्याला कॉफी पिताना थांबवते, त्याच्याकडून कॉफी घेते, चहा आणि कॉफी एकत्र करते आणि ती त्याला कप देत बोलते, मारामारी. आपला हिरो बोलतो, माझी फेवरेट. आपली हिरोईन बोलते, म्हणून तर बनवली, तुम्ही कॉलेजमध्ये असताना आपल्या मित्रांबरोबर हेच प्यायचं ना. तुम्हाला माहितीये का, मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं की मी तुमचा तो मित्र आहे ज्याच्याकडे तुम्ही तुमचं मन मोकळं करू शकता, आपली ही मैत्री अशी चिरंतन राहो. आपला हिरो मनातच बोलतो, ही चहा कॉफीची मारामारी म्हणजे आपण दोघे आहोत मिसेस सायली. चहा आणि कॉफीची टेस्ट किती वेगळी असते, पण दोन्ही एकत्र आले की कमाल कॉम्बिनेशन होतं. इकडे महिपतनं पवार वकिलाला घरी बोलवलेलं असतं. वकील त्याच्या जवळ येतो आणि बोलतो, महिपत सर माझं काय चुकलं का, मला इतक्या अर्जंटली बोलवलं. महिपत बोलतो, पवार अहो तुमचं कसं काय चुकल, तुम्ही तर मला जेलातनं बाहेर काढलं, तुमच्या पायाचं तर तीर्थ घेतलं पाहिजे मी. बरं त्या तीर्थाचं राहू द्या, सध्या हे घ्या. महिपत त्याच्या हातात ग्लास देतो. काय मग पवार पुढे काय करायचं ठरवलंय. पवार बोलतो, नाही काय नाही, आता अर्जुनचे लायसन्स कॅन्सल व्हायची वाट बघायची. महिपत पवारची कॉलर धरत बोलतो, काय म्हणला पवार, वाट बघायची. महिपत कधीच कुणाची वाट बघत नाही, मला जे पाहिजे ते मी मिळवतो, समजलं. कसं आहे पवार, लोखंड गरम आहे, तेवढ्यातच हातोडा मार, कसा ते सांगतो. तो सुभेदार आधीच तोंडावर पडलेला आहे, त्याला आता आश्रमाची नोटीस पाठव. आणि कोर्टात काय सांगशील, माझ्या विरुद्ध जसे पुरावे खोटे होते तसे साक्षीच्या विरोधातले पुरावे खोटे आहेत, कळलं का पवार.
ही आश्रम केस लवकरात लवकर संपायला पाहिजे, फुल अँड फायनल. पुढे आपण पाहतो की इकडे बार काउन्सिलची मीटिंग बसलेली असते. बार काउन्सिलचे मेंबर आतमध्ये येतात. बार काउन्सिलच्या मेंबर मध्ये जोशी वकील असतो. जोशी वकीलला बघून चैतन्य बोलतो, नेमका हा ऍडव्होकेट जोशी आहे पॅनेलवर बार काउन्सिलच्या. झालं, सगळा राग काढतोय हा इथे. जोशी वकील बोलायला लागतो, तर ऍडव्होकेट गडकरी आणि ऍडव्होकेट सुभेदार, तुमच्यावर साक्षी शिकरेंचा असा आरोप आहे की तुम्ही केस जिंकण्यासाठी त्यांच्यावर खोटे आरोप केले. गडकरींनी प्रेमाचं नाटक केलं, खोटा साखरपुडा केला आणि मग तिच्या फोनमध्ये पुरावे पेरले. आपला हिरो बोलतो, हे खोटे आहे, तो व्हिडिओ खरा होता, तो व्हिडिओ महिपत शिकरे आणि तिचा होता, म्हणूनच आम्ही सादर केला कोर्टात. दुसरा एक जण बोलतो, आणि गडकरी तुम्ही जे प्रेमाचं नाटक केलं तेही खोटे आहे. चैतन्य बोलतो, 50% खोटाच आहे. हो, माझं साक्षी शिकरेवर प्रेम होतं, पण जेव्हा मला तिचं खरं रूप कळालं तेव्हा मी सावध झालो. फक्त आत्ता माझं तिच्यावर प्रेम नाहीये हे मी तिला सांगितलं नाहीये तितकंच. आपला हिरो बोलतो, फसवणूक तर चैतन्याची झाली आहे. साक्षी याला भेटल्यापासून फक्त खोटं बोलत आली आहे. जोशी बोलतो, मग साखरपुड्याचं काय? गडकरी, तेव्हा तर तुम्ही साक्षीवर प्रेम करत नव्हता, तरी तिच्यासोबत तुम्ही साखरपुडा केला. चैतन्य बोलतो, हो, कारण मला तिच्याकडून वात्सल्य आश्रम केस बद्दलचे पुरावे मिळवायचे होते. आपला हिरो बोलतो, खरे पुरावे ऍडव्होकेट जोशी, आम्ही काही प्लॅन केले नाही आणि प्रत्येक वकील पुरावे मिळवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधू शकतो आणि कायद्याने ते लिगल आहे, कारण आम्ही कोणालाही हर्ट केलं नाही. जोशी बोलतो, हर्ट काय फक्त शरीरच होतं का? मन सुद्धा होतं, जसं साक्षीचं झालंय. गडकरी, तुम्ही तिच्या घरात राहत होते, तुम्ही तिच्याशी साखरपुडाही केला, तुम्ही तिच्या वडिलांकडून जावई बापूही म्हणून घेतलं, हे सगळं खोटं आहे का? आपला हिरो मनातच बोलतो, जावई बापू ही तर इंटरनल गोष्ट आहे, हे मला सुद्धा माहित नव्हतं. म्हणजे हा जोशी मैपतचा माणूस आहे आणि म्हणूनच माझ्याशी कोर्टाबाहेर पंगा घेत होता. दुसरा मेंबर बोलतो, अहो बोला ना, काहीतरी उत्तर द्या, नाहीतर आम्ही निर्णय कसा घेणार? आपला हिरो बोलतो, आमच्यावर जो मुख्य आरोप आहे त्याचं उत्तर आहे आमच्याकडे. मैपत आणि साक्षीचा तो रेसल करतानाचा व्हिडिओ खरा आहे आणि बार काउन्सिलला आम्ही टेक्निकल रिपोर्ट सुद्धा सादर करू शकतो, कारण तो व्हिडिओ बघूनच साक्षी घाबरली होती. चैतन्य बोलतो, आणि म्हणूनच ती मीडियाकडे गेली आणि तिने आमच्यावर असे बेछूट आरोप केले. जोशी बोलतो, हो, मग तुम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायची ना, सांगायचं की हे आरोप सगळे खोटे आहेत म्हणून. आता बोलून काय उपयोग? दुसरा एक मेंबर बोलतो, ऍडव्होकेट जोशी, मला वाटतंय आपण त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठीच बसलोय, पण सुभेदार, इथे फक्त पुराव्यांचीच भाषा चालते, हे तुम्हाला माहिती आहे ना? जोशी बोलतो, प्रश्न फक्त त्या व्हिडिओ आणि रिपोर्टचा नव्हता. गडकरी, तुम्ही साक्षीच्या न कळत तिचा फोन अनलॉक केला, तेव्हा कशावरून तुम्ही आणखीन गोष्टी पेरल्या नाहीत? कशावरून तुम्ही पुराव्याची छेडछाड केली नाही? दुसरा एक जण बोलतो, हे बघा, तुम्हा दोघांना हे सिद्ध करावं लागेल की तुम्ही जे साक्षी शिकरेवर आरोप केलेले आहेत ते खरे आहेत म्हणून, आणि जर का तुम्ही ते सिद्ध नाही करू शकलात तर साक्षीचे आरोप आपोआप खरे ठरतील आणि आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागेल. आपला हिरो बोलतो, मला तर असं वाटतंय तुम्ही तुमचा निर्णय इथे यायच्या आधीच घेतलेला आहे. रविराज अर्जुनला शांत करत बोलतो, ऍडव्होकेट सुभेदार. रविराज बोलतो, रिस्पेक्टेड मेंबर्स ऑफ बार काउन्सिल, मला थोडं बोलायचंय, परवानगी आहे का? हे बघा, आपण सगळेच यशस्वी वकील आहोत. ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचा एक वेगळा लौकिक आहे. ते आजपर्यंत एकही केस हरलेले नाहीये आणि त्यांच्या खरेपणावर आजपर्यंत कोणीही शंका घेतलेली नाहीये. आणि ऍडव्होकेट चैतन्य गडकरी हे सुद्धा माझ्याकडे असिस्टंट म्हणून होते. या दोघांनी वकिली माझ्याकडे सुरू केली आणि आजपर्यंत यांच्या करिअरवर एकही डाग नाही. आणि म्हणूनच मी ऍडव्होकेट रविराज किल्लेदार अगदी खात्रीपूर्वक सांगू शकतो की आजपर्यंत त्यांनी कोर्टासमोर एकही खोटा पुरावा सादर केला नाही आणि करणारही नाही, अगदी त्यांचा जीव गेला तरीही. आणि म्हणूनच माझी बार काउन्सिलला विनंती आहे की त्यांनी यांचा पाठीमागचा रिपोर्ट पाहूनच काय निर्णय घ्यायचा आहे तो घ्यावा. अर्जुन रविराजचं हे बोलणं ऐकून खुश होतो. पुढे आपण पाहतो की इकडे अर्जुन, रविराज आणि चैतन्य बार काउन्सिलच्या निर्णयाची वाट पाहत बाहेर थांबलेले असतात. अर्जुन रविराज जवळ येऊन बोलतो, काय वाटतंय तुला? रविराज बोलतो, काहीच कळत नाहीये. चैतन्य बोलतो, तो जोशी जरा जास्तच बोलत होता, असं वागत होता जसं काय आधीच सगळं ठरवून आलं. एवढ्यात एक जण वकील येतो आणि बोलतो, ऍडव्होकेट किल्लेदार. सर्वजण त्या वकिलाजवळ जातात. रविराज बोलतो, काय झाला डिसिजन? तो वकील बोलतो, अजून तरी काय नाही, डिस्कशन साठी आम्हाला अजून थोडा वेळ लागेल, बार काउन्सिलचा निर्णय उद्या कळवला जाईल. अर्जुन चिडतो, बोलतो उद्या? रविराज अर्जुनला शांत करतो. तो वकील बोलतो, आपण येऊ शकता, आणि तो निघून जातो. अर्जुन बोलतो, म्हणजे आता आपण उद्यापर्यंत वाट बघायची? चैतन्य बोलतो, म्हणजे आता आपल्या उद्यापर्यंत अशी डोक्यावर टांगती तलवार असणार. आपला हिरो बोलतो, त्या जोशीने ना आमची बाजू नीट ऐकूनच घेतली नाही, काय होईल काय माहित. चैतन्य बोलतो, सगळं ना हे सगळं माझ्यामुळे होतंय, माझी एक चूक आपल्याला इतकी मागात पडेल असं वाटलं नव्हतं. अर्जुन बोलतो, तुझी नाहीये चूक,
अरे तुला किती वेळा सांगू, तू ब्लेम स्वतःवर घेऊ नकोस. एवढ्यात चैतन्याचा फोन वाजतो. चैतन्य फोनवर बोलत बाहेर निघून जातो आणि आजचा हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण पाहतो की अर्जुन बोलत असतो. चैतन्य बोलता बोलता पुढे आला आणि गायबच झाला इथून. रविराज बोलतो, मला तर वेगळी शंका येते, चैतन्याला माहित पण ते तर गायब केला नसेल. इकडे अश्विन टीव्ही लावतो तर टीव्हीला बातमी चाललेली असते. चैतन्यने प्रेस कॉन्फरन्स घेतलेली असते. चैतन्य बोलत असतो, साक्षी शिकरेच्या बाबतीत जे काय घडलं त्याची जबाबदारी फक्त माझी आहे. तिने फक्त अक्रसासाठी अर्जुन सुभेदार यांना या प्रकरणात ओढले. अर्जुन सुभेदार यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.